स्वागत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पाटील, तर काय सांगाल आपण, आपली यामध्ये काय संकल्पना होती? गेल्या अनेक वर्ष पुणे शहराची परंपरा आहे. गेले 40-50 वर्ष झालं टिळक रोड असेल, लक्ष्मी रोड असेल, कोमटेकर रोड असेल, या पुणे शहरातले सगळे गणपती मंडळ या ठिकाणी विसर्जनाच्या मार्गे असतात. कलाकारांच्या वतीने अनेक पुणे शहरामध्ये पत्रकारांचा कक्ष असतो, महानगरपालिकेचा असतो, पोलिसांचा कक्ष असतो, पण कलाकारांचा कक्ष ही संकल्पना आम्हाला सुचली आणि आम्ही ती लक्ष्मी रोडला करायचा आम्ही त्याचा निर्णय घेतला. पुणे शहरातील सगळे चित्रपटातील कलाकार असतील, नाटक कलाकार असतील, सिरियल असतील, तंत्रज्ञ असतील, बॅकस्टेज कलाकार असतील, या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आणि या सर्व कलाकारांच्या वतीने आम्ही बाप्पांना निरोप देण्यासाठी सगळे एका कक्षामध्ये येतात आणि बाप्पाला निरोप देतात. कलाकार कक्षातर्फे नक्की आपण काय करता, कुठली मदत केली? कलाकार कक्षाच्या वतीने आम्ही एकतर सर्व पथकांना असेल किंवा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना असेल, आम्ही इथं पाणी वाटप करतो. अतिदक्षतासाठी आम्ही एक ॲम्ब्युलन्स इथं ठेवलेले आहे, डॉक्टर ठेवलेले आहेत. त्यानंतर आम्ही इथं एनर्जी ड्रिंकसुद्धा देतो, जेणेकरून ढोल पथकातल्या काही वादकांना सतत वाजवून एखादी चक्कर आली, काय आलं तर तत्परता म्हणून डॉक्टर असावेत किंवा एनर्जी ड्रिंक असावं, अशा सगळ्या गोष्टी या स्वागत कक्षातनं होतात.